हे दोन फलंदाज मैदानात सलामीला आलेत. तर मैदानातून सुरुवात करण्याकरता एकच राज्य छत्रपती वालीव संघासाठी बघूयात. वालीव संघ देखील एक दादा संघ म्हणून गणला जातो, अनेक ठिकाणी पाहिलं असेल. या संघाचा देखील एक मोठा दबदबा आहे क्रिकेटमधला, आणि त्याच्या विरोधात महापोली संघाचं तर तोड नसेल. कारण या संघाचा जर आपण पाहिलं तर अगदी भिवंडी परिसरामध्ये अनेक सामने ते खेळत असतात, चांगल्यापैकी खेळत असतात. एक चांगल्या दर्जाचा खेळाडूंचा संघ म्हटला तो, संच म्हटला तो. तर निलेश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला फैजान ही जोडी मैदान दाखल जाताना सलामी सुरुवात होतीये. पहिल्या षटकाला पहिलं षटक आकाश यांच्या हाती सोपवलं गेलं पॉवर प्लेचं. कारण 4 षटकाचा सामना असल्यामुळे पहिलं षटक एकमेव जे पॉवर प्लेचा सुरू होतं आहे त्यातील पहिला चेंडू थोडंसं एक वेगवान मार आपण मारत असाल सुरू करण्यासाठी. अगदी वेगवान धावपट्टीवर ते खेळायला उत्सुक आहेत गोलंदाज धावण्याकरता. आणि ते मात्र षटकातील सुरुवात होताना पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडूवर अगदी स्टेट फटकावला जातो. चेंडू निश्चितच निघतोय तो साधारणतः कावकोन क्षेत्रामध्ये, आणि त्या दरम्यान तो चेंडू अगदी चांगल्यापैकी फील्ड देखील केला गेला. अचूकतेने फील्ड करताना सुरुवात तर होतीये एका धावेने. एक धाव उघडत असताना किंवा एक धाव घेत असताना निलेशने आपलं खातं उघडलं आहे. तर संघाची देखील धावसंख्या 1 वर सरकली फलकावर जाताना ती पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. अगदी दुपारचं सत्र आपण सध्या पाहतो. दुपारच्या सत्रानंतर चाललेला हा एकमेव सामना आपण सापत असाल पहिल्या फेरीतला शेवटचा सामना, की ज्यावर पुढचा जो आपण फलंदाज पाहतोय स्ट्राईकवर येताना फैजान यांनी देखील एक चांगला स्ट्रोक खेळत त्यांनी देखील आपलं वैयक्तिक खातं उघडलं. आणि दोन्ही फलंदाज प्रत्येकी एक धाव घेत सुरुवात करतायत संघाकरता. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 2 वर जाऊन पोहोचती आहे पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपताना पॉवर प्लेमधून. तर भगवा करंडक खरं त्याने सर्वांची सन्मानाची मानाची स्पर्धा आपण पाहतोय. इथे सर्वांचाच सन्मान होतोय, सर्वांचाच अभिमानाची स्पर्धा. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र टोलेजंग फटका, नक्की चेंडू इथे क्षेत्रशः डोक्याला मस्तकाला दस्तक देत सीमे पलीकडे भिरकावून दिला. आणि एक सामन्यातला पहिला षटकार आपण पाहतोय जो नुकताच येतोय निलेश यांच्या बॅटमधून. एक चांगली सुरुवात ते करतायत. आधी सुरुवातीला सावध पवित्र, आता मात्र आक्रमक भूमिका घेतली, कारण त्याला माहिती आहे पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्लेमध्ये जेवढ्या धावा घेता येतील तो घेण्याचा मनसुबा त्यांनी ठेवला आहे. त्यामुळे पुढच्या चेंडू थोडासा अटॅक केला, थोडासा शॉर्ट पिच चेंडू मिळाला, ओव्हर पिच चेंडू मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा चेंडूला अगदी सरळ फेकून दिले सीमे पलीकडे षटकारा करता. आणि 6 धावांनीच धावसंख्या पोहोचती आहे ती 8 वर. षटकात चौथा चेंडू, याचा चेंडू बॅटवर व्यवस्थित बसला आणि तरी देखील चेंडू गेला होता तो फाईन लेगच्या बाजूने. तिथे क्षेत्ररक्षक जरूर चेंडूवर येत आहेत, परंतु एक धाव जी अगदी सहजतेने घेतली गेली. अगदी संमिश्र मिश्रण पाहिजे खेळामधलं जर आपण पाहिलं असेल तर चांगल्यापैकी फटके मारतात, मध्ये मध्ये चांगल्या चेंडूला सन्मान देत एक धावा देखील येत राहिल्या आहेत. आणि त्यामुळे पहिल्या षटकाचा विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये चांगल्यापैकी बॅटिंग करत धावसंख्या खेचण्याचा प्रयत्न होतोय वालीव संघाचा. आणि आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीला धावसंख्या पोहोचली ती 9 वर. 9 विदाउट लॉस, बिनबाद 9 धावा. पुढचा चेंडू थोडासा कमी गतीचा पाहायला मिळाला, परंतु त्या दरम्यान चेंडू अगदी समोरच्या बाजूने खेळण्याचा फलंदाज जोपर्यंत चेंडूला उचलला जाते तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव, एक धावसंख्या देखील तेवढीच आपण पाहतोय की खूप महत्त्वाची राहते. कारण जेव्हा आपल्याला धावसंख्या मोठी करायची असते अशा वेळी सगळे चांगल्या चेंडूवर ज्या एक धाव घेतल्यात त्या खूप महत्त्वाच्या ठरतात सामन्याच्या अंती. तर तसाच प्रकरण असं ते चालतंय. जेव्हा एखादा लूज चेंडू भेटेल त्यावेळेस मोठा फटका मारायचा आणि नंतर कधी कधी चांगल्या चेंडूवर सिंगल धाव घेत राहायचं. हे मात्र तंत्र चांगली अवलंबलं या दोन्ही फलंदाजांनी. आणि त्यामुळे वालीव संघाची धावसंख्या पाहिली तर फलकावर आता पोहोचती आहे ते डबल फिगरमध्ये 10 वर. षटकातला हा अंतिम चेंडू होता. या अंतिम चेंडूवर हलकंसं अपील होतं, पण तो निश्चितच चांगला चेंडू संपला गेला. आणि खूप चांगल्या चेंडूची समाप्ती होत असताना इथे षटकाचा देखील खेळ संपला गेला. पहिलं षटक जे मार्गस्थ ते पॉवर प्लेचं. आणि या पहिल्या षटकात महापोली संघासाठी अगदी चांगली गोलंदाजी केली गेली. भले विकेट जरी आल्या असल्या तरी मात्र 10 धावा करत चांगलं षटक हाताळलं गेलं गोलंदाजी. आणि या पहिल्या षटकाचा खेळ संपला. तर महापोली वर्सेस आपण पाहतोय सध्या वालीव संघ. आज या स्पर्धेमध्ये अनेक संघांचा सहभाग पाहिला. अगदी आपल्या तालुक्याबाहेरचे, तालुक्यात तर सगळे नव्हते परंतु तालुक्या बाहेरचे संघ होते, विविध तालुक्यातून आलेले. अगदी गुजरात प्रांतातून देखील एक संघ आपण पाहिला असेल, मग अशी आला होता तो बलसाडचा तिथल संघ. तर असे हे संघ जरा घाई करा थोडीशी. आयोजक देखील सांगतात की घाई करा थोडीशी, तर जास्त वेळ घालू नका. मीटिंग अजिबात नको. टीम मीटिंग ही आपल्याला परवडणार नसेल. जी 4 षटकं आपल्याला संपवायची आहेत ती लगेचच पुढच्या षटकाला सुरुवात झाली पाहिजे. फिल्डिंग लावून घ्या. जे काय तुम्हाला प्लॅनिंग असेल प्रत्येक गोलंदाजाचं ते लगेच ठरवून ठेवायचं की तिसरा गोलंदाज कोण असेल, चौथा गोलंदाज कोण असेल. तर नवीन षटकाला ती सुरुवात आहे. दुसरं षटक जे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आसिफ यांच्या हाती चेंडू सोपवला गेला आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिल्या षटकाचा विचार केला तर बिनबाद 10 अशी सुरुवात झाली होती. ते एकच राज्य छत्रपती वालीव संघाकडून. ती दोन्ही तगडे संघ आहेत. निश्चितच बिग फायटिंग मॅच सध्या आपण प्रेक्षक वर्ग पाहतायत. अनेक प्रेक्षक वर्ग उशिराने येत आहेत. आणि ज्या प्रेक्षकांना अजून या स्पर्धेत ज्यांनी नव्यानेच खेळ पाहत असतील त्यांच्यासाठी नक्कीच आम्ही सांगू इच्छितो की 7 दिवसाची स्पर्धा होती. आजचा 5वा दिवस आहे या स्पर्धेत. आज ग्रामीण ओपन गटानं संधी दिली होती भगवा कर्नाटकामध्ये.
धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर यांचं सुंदरसं आयोजन, सुंदर नियोजन आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची आठवण म्हणून ही स्पर्धा सातत्याने अगदी दरवर्षी अगदी व्यवस्थित इथे पार पडली जाते आंबेडकरच्या क्रीडा नगरीमध्ये. तेव्हा सर्वांचं स्वागत. आणि पुन्हा एकदा षटकाला सुरुवात होताना नवीन षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू असेल या षटकातला की ज्यावर एक चांगला फटका मारत अगदी जमिनीला मारलेला चेंडू होता तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. याच एकेरी धावेने संघ आता पोहोचतोय फलकावर तो 11 धावांवर. प्रथमतः बॅटिंग करताना वाल्यू संघाची आपण ही कामगिरी सध्या पाहतोय. दोन आघाडीचे फलंदाज एकीकडे निलेश आणि दुसरीकडे मात्र फैजान ही जोडगोळी आता एक चांगल्यापैकी एकमेकाला साथ देताना एक चांगल्या विकेटवर चांगली भागीदारी असते आहे. चांगल्यापैकी धावसंख्येचा विचार ठेवते की चांगली धावसंख्या आपण धावफलकावर उभी करायची प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. हेच काम करत असताना मात्र इथे गोलंदाज पुन्हा एकदा माघारी परततील. थोडंसं काम पंबत झालं गोलंदाजी करताना त्यांचा पाय कुठेतरी चुकला असावा आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा रनअप घेत आहेत आपला जिथून त्यांना गोलंदाजी करायची आहे षटकामध्ये. ते आशिक षटकातून पुढचा चेंडू. इथे मात्र फुल टॉस आणि पंचांनी लगेचच इथे डिक्लेरेशन केलंय इथे नो बॉल. आणि खराब मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण चेंडू स्ट्रोक जो मारला गेला तिथे क्षेत्ररक्षणाकडून चुकी झाली. चुकीला मात्र इथे माफी नसते या खेळामध्ये. आणि चेंडू सीमापार देखील गेला म्हणजे एकंदरीत 5 धावा आल्यात. फ्री हिटचा देखील एक संधी राहते आहे कारण गोलंदाजाने आधी चुकी केली त्यानंतर फिल्डरने चुकी केली त्यामुळे मात्र भुगतान संघाला भोगावं लागेल. फ्री हिटचा चेंडू. आशिकेचा चेंडू पुढचा चेंडूवर मात्र अगदी आक्रमण सुरू झाले परंतु आक्रमणाची धार थोडीशी कमी पडते कारण चेंडू हवेत जास्त राहिला आहे. आणि फलंदाज निश्चितच इथे नाबाद असतील कारण फ्री हिट चेंडू होता की ज्यावर फलंदाजांनी 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्यात आणि फ्री हिटचा फायदा मिळवला तो 2 धावांच्या स्वरूपात. याच 2 धावा अगदी जोडताना पाहतोय संघाची धावसंख्या पोहोचली ती फलकावर 18 धावांवर. आज आपण पाहिली असतील 4 संघ षटकाची जेव्हा सामने झाले तेव्हा 50 धावा देखील डिफेंड चांगल्यापैकी मगाशी केल्या गेल्या होत्या. त्यामुळे नक्कीच या सामन्यात देखील एक चांगली टोटल उभी करण्याच्या हेतूने मात्र आपण पाहतोय वाल्यू संघ देखील खेळ असेल की आपण साधारणतः 40+ पुढे गेलो तर निश्चित आपण चांगल्यापैकी फायटिंग करू शकतो. इथे मात्र चेंडूचा टायमिंग चुकला चेंडू हवेत राहिला स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचताना झेल सुटतोय आणि पुन्हा एकदा चुकी मात्र पाहतोय मापोली संघाकडून होताना. फिल्डिंगमध्ये थोड्याशा बऱ्याचशा चुका होत आहेत आणि चुका मात्र फायदेशीर ठरत आहेत वाल्यू संघावर. वाल्यू संघाच्या बाजूने मात्र या पथ्यावर पडत आहेत त्या चुका केलेल्या चुका मापोली संघाच्या. आणि त्यामुळे आणखी एक दुसरा झेल सुटला या सामन्यातून. संघाची धावसंख्या जर पाहिली तर फलकावर पोहोचली ती 19 बिनबाद 19 धावा. ही जोडी मात्र नक्कीच परेशानी दाखवेल. झेल जे सुटत आहेत ते झेल अतिशय महागडे ठरवू शकतात सामन्यातून कारण आपण पाहतो दोन्ही फलंदाज अगदी तगडे फलंदाज आहेत. विशेषतः आपण पाहिलं असेल तर निलेश यांनी सुरुवातीलाच एक चौकार एक षटकार ठोकला आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू संपलेत या षटकामधून. 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर बिनबाद 19 विदाउट लॉस. पुढचा चेंडू थोडासा मात्र अगदी हाईट फॅक्टर पण पाहतोय नक्कीच बॉडी लाईन चेंडू म्हणावा वगैरे टाकला गेला. पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे बरेचसे चेंडू टाकले जायचे सीझन क्रिकेटमध्ये पण आता एक चांगला चेंडू हाताळला गेला जो फलंदाज खेळणं जरा मुश्किल असतं. आणि डॉटची समाप्ती झाली षटकामधून. चांगली मात्र या खेळपट्टीचा चांगला वापर देखील गोलंदाज करतायत. तर या षटकातून पुढचा चेंडू. इथे मात्र बाईला तर आपण चेंडू थोडं ऑप्शनच्या बाहेरून निघतोय. पंचाने अगदी तटस्थ आहेत आणि पहिलं चेंडू चांगल्यापैकी अगदी समोर निघून गेलाय मागे. अपेक्षा पंचाकडून अपेक्षा करत होते परंतु नक्कीच एक चांगली चेंडूची समाप्ती. आता मात्र लाईन सापडल्याचं म्हणायला गेलं आशिक यांना या षटकात अगदी सुरुवातीला चुका केल्या. नो बॉल देखील टाकला पण तिथे मात्र चेक केलं तर रिफर केलं जाते पंचांकडे. बघूया आता शंकेचं निरसन उत्तर होईल. निश्चितच आपण या स्पर्धेविषयी बोलत होतो. अगदी भगवा करंडक खरं तर मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हटली जाते आणि अगदी खरोखरच कौतुक करावं लागेल इथल्या आंबेडकरांचं की ज्यांनी अगदी कित्येक वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय सातत्याने चालू ठेवली आहे. तर पंच चेक करतायत तर नेमकं काय इथे घडलं आहे बॉल चांगला आहे की नाही ते तपासलं जातं आहे. तर अगदी चांगले निर्णय आपण पाहतो गेल्या 5 दिवसात इथे दिले गेलेत कारण 6 दिवसाची स्पर्धा आहे त्यातील हा एक महत्त्वपूर्ण दिवस आजचा पाहतोय. आज खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांना अगदी प्रेक्षणीय सामने पाहायला मिळतात. जे दर्दी क्रिकेट रसिक आहेत अगदी आवर्जून मैदानात आलेत या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आम्ही स्वागत पुन्हा एकदा करतोय. आणि जे खेळाडू आमचे आपण पाहताय किंवा आमचे प्रेक्षक पाहतोय ज्यांनी सावली क्रिकेटचा आधार घेतला आपल्या घर बसल्या क्रिकेट पाहतायत त्यांचं देखील खूप खूप असं हार्दिक स्वागत असेल या भगवा करंडकामध्ये आपल्या आंबेडकर
स्पर्धेमध्ये धर्मी प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेमधून आयोजकांच्या मार्फत आपल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत. तर नक्कीच प्रत्येक संघाला एक चांगला निर्णय मिळावा ह्या हेतूने मात्र अगदी रिफर केला गेला. पंचांनी देखील पाहिलं जेव्हा शंका असते पंचांनी त्यावेळेस पंच निश्चित त्याचा आधार घेतात. तर नक्कीच वाईटची घोषणा इथे होतीये. धावसंख्या पोहोचले 20 वर 20 रन. षटकात पुन्हा एकदा आशिक इथे मात्र अगदी बाउन्स केलेल्या चेंडूवर अगदी हवेतून उडी मारून होता फटकवला होता. नक्कीच चांगल्यापैकी फटकवण्याचा प्रयत्न होता पण तो एजला चेंडू लागला त्यामुळे चेंडू गेला स्क्वेअर लेग रिझनमध्ये. तत्पूर्वी येतं एक धाव आली संघासाठी आणि याच एकेरी धावेने संघ आता पोहोचतोय फलकावर तो 21 वर 21. तर या षटकातील आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 बॉल बाउन्स तुम्ही केला नक्कीच एक अलाउड असतो तुम्हाला आणि त्याप्रमाणे मात्र हा चेंडू संपला गेला. 1 बाउन्स. षटकातील आता अंतिम चेंडू इथे मात्र फटकवण्याचा प्रयत्न होता पण तो शरीराच्या घेतला गेला आणि त्यावर फक्त एक बाई स्वरूपात एक धाव आली लेग बाई स्वरूपात. त्यामुळे षटक देखील संपला गेला आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकं आपल्या जी खेळायची त्यापैकी 2 षटकांचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली ती 11च्या गतीने 22 धावा. चला घाई करा लगेच पुढच्या षटकाला सुरुवात झाली पाहिजे. इथे लॉट्स पाडले जात आहेत. आमच्या या कमिटीचे प्रमुख पदाधिकारी इथे मात्र लॉट्स तयार करत आहेत. लॉट्स पाडले जातील 5 संघांमध्ये. पुढे आपण जे पाहतोय दुसऱ्या फेरीत 5 संघ राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये मात्र एका संघाला बाहेर राहील तर उर्वरित प्रत्येकी 2-2 चिट्ट्यामध्ये लॉट्स पाडले जातील दुसऱ्या राऊंडचे आणि त्याप्रमाणे सामने होतील. नवीन षटकाला सुरुवात आतापर्यंत पाहिलं तर आकाशाने एक षटक हाताळलं, एक षटक आशिकीने हाताळलं. आता मात्र बाबू येत आहेत गोलंदाजी मार्कवर. तिसरा गोलंदाज म्हणून त्याचा पर्याय त्यांनी वापर केला गेला आहे तो या गोलंदाजचा आणि आतापर्यंत बिनबाद 22 धाव फलकावर. चला सर्व विजेते संघ आपण पाहतोय सकाळपासून जे विजेते झालेत संघ त्यांनी प्रत्येक संघाने कृपया इथे यायचे आपल्या समवेत. आपण लॉट्स पाडताय पुढतो पुढच्या नवीन षटकाला सुरुवात होताना पहिल्या चेंडूवर दे धक्का सुरुवात होते कारण चेंडू अगदी तिपाचित करून जातो फलंदाजांना आणि पहिलं यश इथे संपादन केलं आहे ते गोलंदाजांनी आपल्या संघाकरता. जे नक्कीच आपण पाहिलं असेल सकाळपासून जे संघ विजेते ठरले होते भिनार संघ प्रथमतः विजय झाला होता. त्यानंतर सातपाटी संघाने बाजी मारली होती. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर टेंबोली संघ जिंकला होता आणि त्यानंतर आता नुकताच बघायचा सामना संपला त्यामध्ये भादवड संघाने बाजी मारताना तो संघ देखील पात्रता फेरीत पोहोचला म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचला होता. तर अशा या 4 संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. लॉट्स पाडले जात आहेत. एक विजयी संघ म्हणून आपण पाहतोय 5वी चिठ्ठी या 2पैकी एक विजेता संघ. तर नवीन षटकामध्ये पहिल्या चेंडूवर इथे विकेट आल्यानंतर बाबूंनी पहिली शपथ म्हणून देतात संघाला आणि पहिला गडी तो बाद झाला आहे जो चांगली फलंदाजी करत होता निलेश ते बाद झालेत. संघासाठी एक चांगली कामगिरी केली 15 धावांचे योगदान देत ते बाद झालेत. मात्र नवीन फलंदाज आल्यानंतर पुढच्या चेंडूवर फटकवण्याचा प्रयत्न आणि एसटी मागे झेल देऊन बसलेत. आणखी एक विकेटचा बघा पदझड जेव्हा सुरते क्रिकेटमध्ये तेव्हा अशा प्रकारची आपण कामगिरी पाहत असतो गोलंदाजांची आणि लागोपाठ जेव्हा इथे विकेटला यश मिळत नव्हतं त्यासाठी प्रतीक्षा केली तिसऱ्या षटकाची आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि चांगली तयारी करत मात्र बाबू यांनी सुरुवात केली होती. हॅट्रिकची संधी असेल त्यांना लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करून चांगली सुरुवात मिळते. वालीव संघाचे 2 महत्त्वाचे फलंदाज त्यांनी बाद करत इथे मात्र त्यांच्या फलंदाजीला खिंडार पडलाय सुरुंग लावल्यात ते फलंदाजी आहे आणि त्याबरोबर पाहतो की 2 विकेट घेऊन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असतील हे गोलंदाज बाबू. 2 बाद 22 धावा. हां लॉर्ड्स इथे पाडतायत निखिल पाटील आमचे त्यांच्या समेत आपण सर्व कॅप्टन आले असाल. बघा 5 टीम आहेत. 5 टीम एकंदरीत एक विजयी संघ असणार आहे पुढचा जी खेळणारी मैदानात चाललेली लढत.
ओके ओके बाय मिळत राहील कुठल्या संघाला मात्र ते सांगू शकत नाही आपण. पुढचा मात्र हा मात्र पाहतो की अगदी फटकावला जातोय निश्चितच जी हॅट्रिकची संधी होती पण तो मात्र चेंडू सीमे पलीकडे आहे आणि निश्चितच तिसऱ्या चेंडूवर हल्ला बॉल अटॅक केला आहे काउंटर करताना चेंडू सीमे पलीकडे षटकार. तर या षटकाराने संघाची धावसंख्या झपाट्याने पोहोचली पलकावरती 28-28. भादवड संघाला बाय मिळते दुसऱ्या फेरीत ते थेट तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचतायत. टीम सातपाटी आणि त्यांच्या विरोधामध्ये भिनार आहे ना दुर्वा स्पोर्ट्स भिनार टॉस करता यायचे लगेचच. सातपाटी आणि दुर्वा स्पोर्ट्स भिनार दोन्ही कॅप्टन टॉस करण्याकरता यायचे. टेंबिवली आणि यातील विजयी संघ ज्यांच्यामध्ये दुसरी मॅच होईल. तर बघा अतिशय रोमांचक सामने पण होते दुसऱ्या फेरीत देखील एक चांगले तगडे सामने मात्र होणार आहेत पुढच्या राऊंडमध्ये. आणि इथे आपण सध्या मात्र पुन्हा एकदा मैदानात जाऊयात कारण चांगली लढत सध्या पाहायला मिळते प्रेक्षकांना. आणि पुढच्या चेंडूवर एक चांगला स्ट्रोक मारताना फलंदाज त्यावर सहजतेने 2 धाबा मिळवत आहेत कारण चांगलं तिकडे फिल्डिंग पाहायला मिळालं. तत्पूर्वीच मात्र 2 धाबांनी संघाची धावसंख्या पोहोचली. ती धावफलकावर 30वर 30 रन. 2 गडी बाद झाले ते एका या षटकामध्ये लगातार पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद होताना सुरुवात चांगली झाली होती पण त्यानंतर मात्र थोडीशी का होईना चांगली खेळू लागली मैदानातून. ती आसिफ यांची 2 चेंडूवर त्यांनी 8 धाबा केल्यात आणि सामना करतील पुढच्या चेंडूचा. इथे थोडासा खोलवट टप्प्यात चेंडू अगदी समाजच्या बाजून खेळला गेला आणि सहज त्याने एक सिंगल धाव घेत आहेत. चांगली बॅटिंग इथं पण होतोय. अशरफ एक चांगली बॅटिंग करत असताना 3 चेंडूमध्ये 9 धावा केल्यात आणि संघाची धावसंख्या देखील पोहोचवली आहे. ती धावफलकर 31वर 31. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी येत राहतोय. तिसरं षटक जे सध्या प्रगतीपथावर असताना बाबू यांचा या षटकातून शेवटचा चेंडू. आणि या चांगल्या चेंडूची समाप्ती होत असताना मात्र इथे षटक देखील संपलं गेलं. मार्गक्रमण करताना 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पलकावर लागली ती 31-31. 2 बाद 31 धावा. पाटील यांच्या शुभस्ते टॉस केला. तसंच सुनीलजी पाटील नाना यांनाही विनंती आपण टॉस बॉक्समध्ये यावं. दोन्ही कॅप्टनच्या उपस्थितीमध्ये तिथे नाणेफेक केली जाईल. तर एकत्रित जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या पण त्या तुलनेत या षटकात 9 धावा देताना 2 महत्त्वाची विकेट घेतली म्हणजे चांगली गोलंदाजी इथे केली या गोलंदाजाने. ते बाबू यांनी आपल्या संघाकरता विशेषतः जीवी स्पोर्ट्स महापोली संघाकरता ज्यांनी फिल्डिंगचा निर्णय जो घेतला होता. आणि आतापर्यंत 3 षटकं जी संपतायत. नवीन या अंतिम षटकाला सुरुवात जी होते शेवटचं षटक आपण सध्या पाहतोय मैदानात हाताळलं जाईल त्यासाठी गोलंदाजीमध्ये देखील बदल होतोय आणि गोलंदाजी मार्कवर येतात ते आराम. चौथा गोलंदाज ते वापरत आहेत कारण 4 षटकासाठी 4 गोलंदाज वापरायचे आहेत. परंतु यानंतर मात्र दुसऱ्या पुढच्या फेरीचे जे सामने असतील ते 3 षटकाची याची नोंद घ्या प्रत्येक संघाने कारण वेळेचा अभाव पण ती 1 षटक कमी करावं लागते पुढच्या राऊंडमध्ये. तर आराम यांचा आरंभ होतोय या नवीन षटकाला. धावसंख्या 2 गडी बाद 31-31. 3 षटकाचा खेळ संपलाय परंतु यानंतर चौथं षटक जे सुरू होते ते मापोली संघाकडून आरम यांचं. पहिला चेंडूवर मात्र दे दनाला सुरुवात होते बघूया. चेंडूमध्ये दिसतोय आउट ऑफ पार्क स्टेडियमच्या बाहेर ठोकमठोक सुरुवात. पहिल्या चेंडूवर दे दनादान जॉनी दे दनादान अशा प्रकारची सुरुवात होताना षटकार आला संघाला आणि 6 धावांची वाढ होत असताना धावसंख्या पोहोचली फलकावरती 37-37. मागच्या षटकात चांगली गोलंदाजी होती या षटकातील पहिल्या चेंडूवर अगदी स्वागत केलं जाते गोलंदाजांचा कारण शेवटचं षटक आहे त्यांना माहिती आहे फटकेबाजी तर होणारच. आपण आपल्या परीने चांगली गोलंदाजी करणं सुद्धा आवश्यक असेल. पुढचा चेंडूवर फटका मात्र फसला नक्की चेंडू हवेत जास्त राहिला आणि सरळ चांगला झेल घेताना फलंदाजांचं हे घोडदौड थांबवली गेली आहे कारण पहिल्या चेंडूवर जरूर तुमचा हा बाजूने निकाल लागला असला तरी दुसऱ्या बाजूने मात्र आम्ही चांगली गोलंदाजी करून तुम्हाला विकेट देतो आहे हे गोलंदाज दाखवू दिला आणि चांगली सुरुवात करत असताना मात्र गोलंदाज देखील चांगलीपैकी काम करून गेलेत ते या चेंडूवर आणि विकेट प्राप्त केली. अशा प्रकारे पाहिलं तर एकंदरीत धावसंख्या पोहोचली ती 37 धावा आणि नवीन फलंदाज आहे सर्वांना परिचित असलेला खेळाडू आहे कारण आपल्या वाडी तालुक्यामध्ये नेहमीच ते येत असतात धीरज झा. त्यांच्या तर मैदानात एंट्री होती आहे नवीन फलंदाज म्हणून. आज ते मिडल ऑर्डरमध्ये खेळताना आपण पाहतो ज्यांना
कारण काही असे खेळाडू आहेत खऱ्या अर्थाने त्यांचं नाव घेतलं की त्या संघाची लगेचच आपल्याला नाव समजतं, कारण संघाचं नाव त्यांनी रोशन केलं आहे. कित्येक खेळाडू आपण मगाशीच उदाहरण केलं असेल की टेंबोली म्हटलं की आपल्याला प्रतीक पाटील आठवतात, तसं आपण गोरसाई म्हटलं की भावेश पवार लगेचच आठवतात. तशा प्रकारचा हा देखील खेळाडू म्हणतो आपण की जेव्हा जेव्हा उल्लेख इथे होतो वालीव संघाचा, तेव्हा धीरज झा यांचं हे पहिलं नाव येतं, एक टॅलेंटेड खेळाडू म्हणून पुढे येतं. तर आज थोडेसे जायबंदी आहेत, नक्कीच दुखापतग्रस्त असताना देखील मैदानात उतरले, आपल्या संघासाठी थोडेसे मागे उतरले आहेत. आणि तर तुम्हाला कदाचित पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर पाहायला मिळेल असते बॅटिंग करताना, परंतु आज संघाचा विचार करत त्यांनी हे निर्णय घेतला आणि मागे राहिले. परंतु पाहूयात त्यांची आता जबाबदारी आहे 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची. अशा वेळेस मैदानात उतरलेत आणि सुरुवात करतील आपल्या खेळाला. परंतु इथे विकेट मिळवली आरम यांनी दुसऱ्या चेंडूवर एक चांगली विकेट घेताना संघाला देखील दिलासा दिला त्यांनी उमर महापोली संघाला. पुढचा चेंडू आल्याला सुरुवात करता एक चांगला फटका मात्र नक्कीच इथे मिळतोय पाहायला, आणि चांगली तेवढीच सुंदर क्षेत्ररक्षण देखील अचूकतेने होते. फेक देखील आली ती इस्टर्नच्या हातामध्ये. पूर्वी एक धावेने आपलं वैयक्तिक खातं इथे उघडतायत. परंतु इथे मात्र फलंदाज बाद धावची स्वरूपात माघारी पडले. फैजान ज्या आघाडीत आलेले फलंदाज आपण पाहतोय, बराच वेळ तग धरून होते मैदानामध्ये, परंतु यावेळेस पाहिलं तर संघाला आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. अशा वेळेस त्यांनी आपले विकेट सॅक्रिफाय केली असं म्हणावं लागेल. तर बाद होताना संघाचा आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. वालीव संघ आपण पाहतोय सध्या मैदानात स्ट्रगल तर होती, कारण मग अशी पाहिलं असेल सुरुवातीला षटकार टोकला, त्यानंतर विकेट आली आणि त्यानंतर मोठे पटके थोडेसे थांबवले गेले. अशा परिस्थितीत एक धाव जरूर वाढली गेली ती धीरज यांच्या मार्फत, आणि धावसंख्या पोहोचले ते 38वर 38. अंतिम षटक असल्यामुळे नक्कीच दोन्ही संघाला त्याचा माहिती आहे की आपल्याला कसं काम केलं पाहिजे संघासाठी. ते करत असताना षटकातला पुढचा चेंडू यायचा धीरज यांचा फटका फसलाय, परंतु अगदी खाली क्षेत्र बघूया पडतो का, ती क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु अखेर बघा खूप मोठा अंतर पार करत तिथल्या क्षेत्ररक्षकाने अगदी पुढे येऊन हा जेल टिपला आणि फलंदाज धीरज मात्र माघारी परत आहेत. आज जायबंदी असल्यामुळे तर फटके मारणं त्यांना कठीण गेलं, परंतु देखील त्यांनी प्रयत्न करताना आपला हा प्रयत्न त्यांचा अपुरा राहिला, कारण चांगला झेल टिपवत फलंदाज बाद होत आहेत तिथे आणि विकेट मात्र मिळते. या सामन्यातून षटकामध्ये आणखी एक आरम यांना दुसरा गडी त्यांनी बाद केला आहे. फटके दादात मात्र इथे विकेट चालल्यात संघाच्या, आणि संघाची धावसंख्या थांबली ती 38वर 38. नवीन फलंदाज मुबारक. तर अक्षयनं खूप सगळ्याचा परिचय आहे, कारण त्या परिसरामध्ये अक्षयने बरेच टुर्नामेंट्स केल्यात आणि अनेक ठिकाणी करत असतात, त्यामुळे प्रत्येक खेळाडूची ओळख त्यांना माहिती आहे. निश्चितच ते चांगली माहिती आम्हाला इथे देत आहेत. नवीन फलंदाज मैदानात मुबारक, जे आता सामना करण्यासाठी मैदानात उतरतात. अगदी बघूया शेवटच्या षटकात शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि वालीव संघाला जर इथे प्रयत्न करावे लागतील, चांगले मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न ठेवावे लागतील, कारण धावसंख्या अजूनही पाहिली तर तेवढीशी वेळ प्रतिकारात्मक धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच आहे तगडा असा महापोली संघ. 40+ पुढे जाणं गरजेचं आहे. अजूनही 2 चेंडू अजून अवकाश आहे किंवा शेष आहेत. 38 धावाच्या फलकावर आपण पाहतोय मैदानातून नवीन फलंदाज मुबारक. 5 बाद 38 धावा. या षटकातील 5वा चेंडू 2 विकेट तर नक्कीच घेतल्यात आरम यांनी खूप चांगली गोलंदाजी करताना. पुढच्या चेंडूला थोडासा बाहेर पडणाऱ्या चेंडूवर फटकवण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र फलंदाज काय बाद होतील का, तर आणखी एक धावचीत स्वरूपात आपण पाहतो फलंदाज बाद होताना. इथे मात्र पतझड चाललेली, जसं आपण पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे इथे कोसळणारा हा डाव कोण सावरेल असा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु एकामागोत मात्र एक धक्के देत या षटकात बरेचसे विकेट जात आहेत आणि अखेर मात्र शेवटचा चेंडूची वेळ आता आलेली टाकण्याकरता. शेवटचा चेंडू आहे. नवीन फलंदाज मैदानात आलेत. हां, नवीन फलंदाज बॅट्समनचं नाव काय? फयाज. शेवटचा चेंडू या षटकामधून फटकेबाजी करण्यासाठी किंवा मारण्याकरता मात्र हाता नक्कीच चांगल्या चेंडूची निवड केली गेली आणि अगदी पाठवले तर सर्व प्रेक्षकाच्या भेटीला. सुरेख षटकार, इथं उत्तुंग षटकार आणि त्याचबरोबर तिथे षटकांचा खेळ देखील संपला. इनिंग संपली गेली ती एकच राजे छत्रपती वालीव संघाकडून. परंतु एक शेवटच्या षटकात आल्यानंतर सुरुवात मात्र खूप चांगली होती या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार आणि अंतिम चेंडूवर षटकार, असे 2 षटकार येताना संघाची धावसंख्या पोहोचली ती बरोबर 44 झाल्या तर 44 आणि जिंकण्यासाठी मात्र 45 धावांचं लक्ष असेल. 45 टू विन दिस मॅच. निश्चितच फायटिंग मॅच नक्कीच होऊ शकते. फायटिंग स्कोर झाला असं म्हणावं लागेल, कारण 24 चेंडू आपल्याला खेळायचे, 24 चेंडूमध्ये करायचे लक्ष असताना त्या इथे महापोली संघाला जीवी स्पोर्ट्स महापोली संघ आपण पाहतोय की नुकतंच त्यांची फिल्डिंग झाली आणि त्यानंतर आता मात्र गोवा बॅटिंगसाठी उतरतील ज्यावेळेस, तेव्हा त्यांच्यासमोर लक्ष असताना ते 24 चेंडूत 45 धावा करण्याचा 45. तर नक्कीच आता आम्ही इथे थांबतोय. आमची देखील वेळ संपली आणि पुन्हा एकदा आपण अक्षय यांच्याकडे जाऊयात या सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्याकरता.
ते देखील तयार आहेत इथे. धन्यवाद दिनेश ठाकरे सर. अगदी संमिश्र खेळ राहिला. कधी महापोली संघाचं पारडं जड होताना पाहायला मिळालं तर कधी वालीव संघाचं पारडं जड होताना पाहायला मिळालं. अगदी संमिश्र खेळ राहिला. जीवी स्पोर्ट्स या नावानं महापोली संघ आज मैदानाच्या आतमध्ये आहे, तर एकच राजे छत्रपती या नावानं टीम वालीव जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी तगडी मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण जरी 45 धावसंख्येचं हे लक्ष असलं ना तरी वालीवकरांची गोलंदाजी प्रत्येक वाडा तालुक्यातील प्रेक्षकाला ज्ञात आहे. त्यामुळे एक चांगला सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल यामध्ये तिळमात्र शंका नाही. यानंतर नेक्स्ट मॅच ती ही जर आपण पाहिलं तर एका बाजूने टीम सातपाटी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम दुर्वा स्पोर्ट्स आवाज भिनार हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम मीट डीजे ध्रुव 11 सातपाटी, मीट डीजे या नावानं ध्रुव 11 सातपाटी हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि दुसरी मॅच जी आहे ती टीम सार्थक स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली आणि या मॅचचा विजयी संघ टीम भादवड बी ज्यांना बाय मिळतीये. चला सलामीचे बॅटर्स टीम महापोली आपण मैदानामध्ये धाडायचे आहेत. अरबाज जो एक ओपनर बॅटर आहे तो तर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल, मात्र साथीनं कोण असेल ते इथे पाहण्यालायक ठरेल. 4 ओव्हरची मॅच आहे. 45 धावसंख्येचं लक्ष आणि या 45 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता अरबाज आणि उमेर जी सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. अरबाज आणि उमेर बिनीची जोडी आहे. नेहमी महापोली संघाकडे हेच दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. उमेर आणि अरबाज जे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतात. अगदी चांगला खेळ दाखवण्याकरता दोन्ही संघ पाहायला मिळतात आणि ही एक चांगली लढत इथे पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर मला वाटतं संदीप सांबरे ज्याला गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. पहिल्या ओव्हर करता संदीप जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल सेट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघाला लक्ष शुभेच्छा असतील. एका बाजूने वालीव तर दुसऱ्या बाजूने महापोली. कोण जिंकेल या मॅचला, महापोली की वालीव, वालीव की महापोली? एक तगडी मॅच आहे आणि या तगड्या मॅचला एन्जॉय करण्याकरता खूप सारा प्रेक्षक वर्ग आलाय. फक्त साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेत थोडंसं बाजूला व्हा. तिथे साईड स्क्रीन काळ्या पडद्याच्या समोर जे प्रेक्षक बसलेत तिथनं थोडंसं बाजूला व्हा. बाकी खूप जागा आहे, तिथे बसून मॅचला एन्जॉय करा. फक्त त्या काळ्या पडद्याच्या समोर बसू नका. संदीप सांबरे पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. मॅचला सुरुवात करायची आहे कारण ऑलरेडी खूप जास्त उशीर झालाय संघ इथे पोहोचण्याकरता. त्यामुळे वेळ घेऊ नका आणि यापुढच्या सर्व मॅचेस या 3 ओव्हरच्या आहेत. या गोष्टीची नोंद ठेवा. 3-3 ओव्हरच्या मॅचेस आहेत कारण मॅचेस होणार नाही. आणि कपड्याच्या वर सुद्धा बसू नका, विनंती आहे प्रेक्षकांना. आयोजकांनी तसं मला सूचित केलंय ते आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मॅचला सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज संदीप सांबरे सज्ज होतोय. समोर अरबाज उभा आहे. पहिलाच बॉल अरबाजनं आपल्या स्टाईलनं मिडविकेटच्या डोक्यावरनं उडवून फेकून दिलाय सीमा रेषा पार. घुटना टेक और ये मेरा शानदार सिक्सर देख असं म्हणत असताना अरबाज हा षटकार ठोकतोय. 6. अरबाज त्याला काही कळत नाही मॅच कशी आहे, त्याला एकच कळतं आपल्याला मारायचंय आणि तो याच पद्धतीनं सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. मग ती मॅच कुठलीही असो त्याची फलंदाजी अशीच आहे. जो सुरुवातीपासून आक्रमकतेनंच बॅटिंग करण्याकरता ओळखला जातो तो अरबाज यावेळेस स्ट्रायकर एंड कडनं डावातील पहिला बॉल षटकारामध्ये परावर्तित करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज संदीप सांबरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर अरबाज स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा चांगला फटका तिथे फ्रंट ऑफ द स्क्वेअर मध्ये खेळलाय. मिड विकेट आहे त्यामुळे बॉलला थांबवणं ते शक्य होईल. 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय
आणि 2 चेंडूनंतर 7 धावा दाफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि उर्वरित 4 बॉलमध्ये बघूया कशी कामगिरी होईल इथे. चांगला चेंडू आहे, यावेळेस मात्र फिरवलं, चकवलं, बंदिस्त केलं, शांत केलं. टप्पा खाल्यानंतर बॉल वळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये आपण तो चेंडू निश्चित पाहू शकाल ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला गेला. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटवरच थांबला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय उमेर थोडासा शांत आहे. चांगली गोलंदाजी इथे संदीप सांबरेकडनं आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य टप्प्यावर चेंडू हाताळतोय, त्यामुळे फलंदाजाला शांत करणं ते त्याला शक्य होते. जागा बनवत होता उमेर तिथे, त्याला कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं, मात्र जे डोक्यामध्ये विचार होता तो सत्यात उतरवणं ते त्याला शक्य झालं नाही. चांगला बॉल खाली राहिला, बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतली आणि जाऊन विकेट किपरच्या मला वाटतं हातामध्ये जाऊन विसावला. तिथे विकेट मिळाली. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका चेंडू क्रमांक 5 वर उमेर गोल्डन डक या धावसंख्येवर बाद. पाच चेंडूचा खेळ, त्यानंतर 7 धावा दाफलकावर आहे. जीवी स्पोर्ट्स महापोली हा संघ आपण मैदानामध्ये पाहत आहे. त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम एकच राजे वालिव या दोन टीम मध्ये ही मॅच आपण सध्या मैदानामध्ये पाहत आहे. वालिव संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 44 लावल्या, 45चं लक्ष ठेवलंय आणि ते डिफेंड करत असताना पहिल्या ओव्हरच्या 5 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. 1 विकेट उमेरच्या स्वरूपानं प्राप्त झाली आहे. आसिफ आलाय फलंदाजी करण्याकरता. इथे मात्र सॉफ्ट टर्नचा वापर केला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, स्ट्राईक रोटेट केली. आपल्या बॅटनं पहिली रन्स जी दाफलकावर त्यानं जोडली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीला आलाय. ओव्हर नंबर 1 च्या समाप्तीखेरीज दाफलकावर धावसंख्या 8 लागली गेली आहे. येणारे इथनं 18 चेंडू आहेत आणि 37 धावसंख्येचं लक्ष आहे. या 18 चेंडू आणि 37 धावसंख्येला कशा पद्धतीने दाफलकावर लावलं जाईल त्याकरता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गुलजार अहमद जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गुलजार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. एफडीसी ट्रॉफी मध्ये ज्यानं पवन केनेला बंदिस्त ठेवलं होतं, पवन केनेच्या विरोधामध्ये ज्यानं 3 डॉट बॉल टाकले होते, तो गुलजार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो आणि तो गुलजार आला यावेळेस गोलंदाजी करण्याकरता. समोर स्ट्रायकर एंड कडे आसिफ आहे. गुलजार आणि आसिफ या दोघांमधला खेळ तो आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल गुलजारचा. पहिलाच फुल टॉस मिळाला आणि इथे त्याला फुल टोल वसूललंय. इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. षटकार आलाय. हा भीमर आहे की नाही ते चेक केलं जाईल. इट्स अ भीमर. नोचा इशारा आलाय तिथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि हा भीमर बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते. एकंदर 15 भरपाई केली आहे इथे. त्यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेतो. तिथे वेगानं बॉलवर जोपर्यंत फील्ड केलंय 1 रन फंबल पाहायला मिळाला, मिसफील्ड पाहायला मिळाली. त्यामुळे 1 रन तिथे सहजतेने आली आहे. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 16 वर.
गुलजार पहिला बॉल तिथे भीमरच्या स्वरूपानं आपल्याला त्याच्या वतीनं पाहायला मिळालाय. मात्र बघूया त्यानंतर कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल अरबाज. त्याचा रोल खूप महत्वाचा असेल या मॅच मध्ये, जो सध्या स्ट्रायकर इनकडे आहे. चांगला बॉल तिथे फक्त दिशा दिली, पॉइंटच्या जवळ ढकललाय. फेकी जर आपण पाहिली तर थोडीशी स्वैर पाहायला मिळाली. एक रन कंप्लीट केलाय. चांगली रणनीती आहे अरबाजनं. तिथे पहिल्या बॉलवर भीमरवर षटकार आलाय, तर मग रन्स हव्या ते आल्यात, तर मग तिथे कुठेही आताताईपणा त्याची गरज नाहीये. हे ओळखून बॅकलिपला खाली करत असताना सिंगल्सनं धावफलकाला रोटेट करतोय अरबाज. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन गुलजार इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इनफिल्डच्या वरनं खेळला गेलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं थांबवणं कठीण आहे. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेखा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. आसिफ एक जुना जाणता खेळाडू आहे, प्रदीर्घ कालगिर्द त्याची, आणि चांगला खेळ तो सध्या मैदानाच्या आतनं दाखवतोय. योग्य वेळी बॉडीला स्विच केलं आणि हा स्वीट फटका त्याच्या बॅटमधनं आपण मैदानाच्या आतनं पाहिलाय. अगदी गोड शब्दामध्ये वर्णन करावं असा एक चांगला स्ट्रोक आसिफच्या बॅटमधनं आला रिव्हर्सचा. आपली अदाकारी या फटक्यावर तो दाखवत असताना 4 रन्स त्या वाढवल्या धावफलकामध्ये. या 4च्या मदतीनं धावफलक 21-21 धावा. 1.3 षटकाचा खेळ. महापोली स्टार्स टीम जीवी स्पोर्ट्स या नावानं मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र स्टेप आउट केलाय. तिथे समोरच्या बाजूने खेळला गेला एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ती एकंदर 22 वर. पुढचा बॉल यावेळेस मात्र अरबाज. वा, आउटस्टँडिंग अरबाज तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब अरबाज तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. काय फटका सजवलाय, काबिले तारीफ. अगदी प्रेक्षकांना खुश करणारा स्ट्रोक पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका अरबाजनं मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता झपाट्यानं 28 या मॅचवर खूप लवकर कुरघडी ती आपल्याला टीम जीवी स्पोर्ट्स महापोलीकडनं पाहायला मिळतीये. पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली. 1 रन तर कंप्लीट केलाय. डबल करता कॉलिंग नाही आहे. अगदी चांगली बॅटिंग करतोय, अगदी तंत्रशुद्ध खेळतोय, मॅचला अगदी लावून धरतोय. ज्या पद्धतीने खेळ करायला हवा त्या पद्धतीने खेळ करतोय. 2 ओव्हर नंतर 29 लागल्यात. येणारे 12 बॉल विजयाकरता 16ची गरज आहे जीवी स्पोर्ट्स महापोली या टीमला. 12 मध्ये 16 काय इथे वाचवल्या जातील की त्या धावफलकावर लावल्या जातील. ओव्हर नंबर 3 मध्ये वसंत सांबरे ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. वसंत सांबरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया वसंत तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेन आणि रोखून धरेल का, कारण 12 मध्ये 16 त्या वाचवायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज वसंत सांबरे समोर अरबाज उभा आहे. 5 मध्ये 15 वर बॅटिंग करतोय. 300चा स्ट्राईक रेट तो अरबाजचा आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना थोडासा बदल तो आपल्याला पाहायला मिळते. वसंतचा या ओव्हरचा पहिला बॉल असेल अरबाज करता. यावेळेस मात्र बॉलला अगदी योग्य तऱ्हेने खेळला क्षेत्ररक्षक आहे फैजान मंसुरी. तिथे थोडंसं फंबल त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे 2 रन्स त्या तिथे इझिली कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पुसते ती 31-31 धावा. चांगली बॅटिंग सध्या अरबाज मैदानाच्या आतमध्ये पेशकश करतोय. इथे चांगला बॉल दर्जेदार बॉल. अरबाजला शांत ठेवणारा फुलर लेनचा चेंडू वसंत सांबरेकडनं आपल्याला पाहायला मिळालाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 10. इथनं रन्स बनवायचे आहेत 14. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण ते वेगळं असताना आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच संपलेली नाही आहे. वालिवचा संघ सहजासहजी सामना सोडत नाही. शेवटपर्यंत लढण्याकरता ओळखलं जातं वालिव संघाला आणि
येणारे 10 बॉल 14ची गरज आहे. यावेळेस मात्र हुक केलंय आणि त्यावर 6 रन्स बुक केल्यात. बॉलला फेकून दिलंय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. इथे आला अरबाजच्या बॅटमधनं आणखी एक दमदार तडाखा षटकार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि अगदी 37 वर जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र हा बॉल योग्य टप्प्यावरनं तिथे विकेटच्या मागे जात असताना पाहायला मिळतोय. खाली राहतोय, विकेटच्या मागे जातोय. अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 8 धावसंख्येची गरज आहे आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत 8. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला फील्ड केलं. तद्वार एक धाव जी धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 38 7 बॉल 7 रन बनवायचे आहेत. बघूया शेवटचा बॉल तो कशा पद्धतीने ते हाताळला जाईल. गोलंदाज वसंत सांबरे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल फुलटॉस मिळालाय आणि त्याला उडवलंय फ्रंट ऑफ द स्क्वेअर दूर सीमा रेषा पार. हाय अँड हँडसम स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं आलाय. भगवा करंडक षटकार 6. यावेळेस मात्र तिथे एक सिंगल ती धावफलकावर आली आणि विजयी होती टीम जीवी स्पोर्ट्स महापोली. महापोली संघाला विजयाच्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार होतं. नो डाऊट एकच नाव मॅन ऑफ द मॅच करता इथे आपल्या समोर आहे. अरबाज